श्वास हा सिनेमा म्हणजे आजोबा आणि नातवाच्या नात्याची सुंदर भावनिक कहाणी. 2004 साली आलेल्या या मराठी चित्रपटाने सगळ्यांच्या मनाला हात घातला होता. या सिनेमाला सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. या सिनेमात अभिनेते अरुण नलावडे यांनी आजोबाची भूमिका साकारली होती आणि ती भूमिका अशी काही साकारली गेली होती की प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात बघताना पाणी आलं होतं. पण या गोष्टीचं खरं आकर्षण म्हणजे त्या चिमुकल्या मुलाची भूमिका, म्हणजेच परश्याच्या भूमिकेत होता लहानगा अश्विन चितळे. तेव्हा तो फक्त 6-7 वर्षाचा होता, पण त्याचा अभिनय इतका नैसर्गिक होता की तो थेट सगळ्यांच्या हृदयात घर करून गेला. यानंतर त्याने आशाये या हिंदी सिनेमात काम केलं आणि टॅक्सी नंबर 9211 यामध्ये सुद्धा तो नाना पाटेकर आणि जॉन अब्राहम यांच्यासोबतही झळकला होता. अश्विन मूळचा पुण्याचा आहे. त्याने नूतन मराठी महाविद्यालयात शिक्षण घेतलं. नंतर SP कॉलेजमधून भूगोल आणि फिलॉसॉफी शिकला आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून त्याने इंडोलॉजीमध्ये शिक्षण पूर्ण केलं. पण नेमकं तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अश्विन नेमकं आता काय बरं करतो, कारण की तो कुठल्याच चित्रपटामध्ये आतापर्यंत तरी झळकला नाही. तर मित्रांनो, आता अश्विन अभिनय क्षेत्रापासून थोडा दूर गेला आहे. एक वेगळा मार्ग त्याने निवडला आहे. त्याने स्वतःची एक कंपनी सुरू केली आहे. त्या कंपनीचं नाव आहे हेरिटेज टूर्स. यामध्ये तो पर्यटकांना ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळांना सफर करून देतो आणि तो स्वतःच याचा डायरेक्टर, फाउंडर आणि CEO आहे. शिकत असतानाच अश्विनला फारसी भाषा शिकण्याची आवड निर्माण झाली. या अभ्यासातच त्याला भेटला रुमी, एक महान सुफी कवी. रुमीच्या कविता, विचार, गोष्टी अश्विनच्या मनाला फार भेटल्या. त्याने रुमीचं साहित्य वाचलं, भाषांतरित केलं आणि लोकांपर्यंत पोचवायला सुरुवात केली. आज तो आपल्या इंस्टाग्रामवरून रुमीच्या कविता, शायरी शेअर करतो. तसंच रुमीवर आधारित कार्यक्रम, कथाकथन याचं आयोजन करतो. मित्रांनो, तुम्हा सर्वांना अश्विन चितळे याच्याविषयी जाणून कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.